ओम नमः शिवाय. जय हरिमाऊली. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एक दिवस घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे एक सद्गुरू राहत होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. अध्ययन आणि आपल्या गुरूंची सेवा करत ते तिथेच राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीला आले आणि त्यांनी परत संसाराला सुरुवात केली. नंतर विठ्ठलपंतांना 4 मुलं झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुलगी मुक्ताबाई. विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांना काळाप्रमाणे सर्व काही शिकवले होते. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ होते. ज्ञान संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथ यांचे जन्मवर्ष 1273 असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ हे 4 भावंड होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून काढली. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते. सुमारे 300-400 अभंग आणि हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तीपर असे अभंग आहेत. निवृत्तीनाथांची ख्याती ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून केली जाते. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासून निवृत्त झाले. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दल आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. निवृत्ती देवी, निवृत्तीसार, उत्तर गीता टीका हे 3 ग्रंथ निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. ज्ञानेश्वर आणि सोपान समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली आणि नंतर निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे आपला देह ठेवला. त्यांची समाधी तिथेच बांधण्यात आलेली आहे. निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते. यावर्षी 3 जुलै 2024 या दिवशी आहे. संत निवृत्तीनाथ ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य 11 शके 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करीत असताना योगीराज गहिनीनाथ यांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला होता. तो गुरुप्रसाद त्यांनी आपले लहान बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. त्यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीला त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही गोष्ट प्रकाशझोतात आली. निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली हे जरी सर्वांना माहीत होते, पण इतक्या घनदाट जंगलात ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते. इसवी सन 1810 ते 1825 या काळात जोपूळ तालुका दिंडोरी येथील महान संत पाटीलबुवा रखमाजी उगले महाराज यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने त्यांची समाधी शोधून काढली. त्यामुळे संत पाटीलबुवा जोपूळकर यांना संत निवृत्तीनाथ समाधी शोधक म्हणून गौरवले जाते. पाटीलबुवा जोपूळकर यांनीच निवृत्तीनाथांचं छोटंसं मंदिर सुमारे 200 वर्षापूर्वी बांधले आहे. त्यांनी जोपूळवरून त्र्यंबकेश्वर येथे पायी वारी पौष महिन्यात सुरू केली. हीच आता पौषवारी म्हणून प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ वद्य एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे मोठी यात्रा भरते आणि द्वादशीला निवृत्तीनाथांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.